मध्यरात्री वर्षा निवासस्थानी तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि जयंत पाटील मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले होते। दोन्ही राष्ट्रवादीमध्ये अर्थमंत्रीपदासाठी हालचाल झाली का असा सवाल त्यामुळे उपस्थित होतोय। आपल्या पक्षाकडे अर्थमंत्रीपद राहावं यासाठी राष्ट्रवादी आग्रही आहे। तटकरे, पटेल आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीला यावेळेस तपशील गुलदस्त्यात असल्याचं कळतंय। तर ईश्वरपूर नगराध्यक्षांच्या अपात्रतेनंतर फडणवीसांची भेट घेतल्याचं जयंत पाटील स्पष्ट करतायत। प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंसोबत भेट झाली नाही असं देखील जयंत पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे। या संदर्भात अपडेट देत आहेत अक्षय वनकणे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। अक्षय, रात्रभरात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत। दोन्ही राष्ट्रवादीमध्ये अर्थमंत्री पदासाठी देखील हालचाली सुरू असल्याचं आता कळतंय। नेमकं काय घडतंय पडद्यामागे सविस्तर सांगाल? नक्कीच वर्षा, खरं तर एकीकडे काल रात्री वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या त्या ठिकाणी भेटीगाठी ज्या आहेत त्या वाढू लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत होत्या। जयंत पाटील, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे तिन्ही नेते जे आहेत ते काल वर्षा निवासस्थानी होते आणि या संपूर्ण वर्षा निवासस्थानी जी संपूर्ण भेट जी आहे ती या तिन्ही नेत्यांची मुख्यमंत्र्यांबरोबर झालेली आहे। परंतु जयंत पाटील आणि सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांची एकमेकांसोबत जी भेट आहे ती झालेली नाही हे स्पष्ट जे आहे ते जयंत पाटील यांच्याकडनं करण्यात आलेले आहे। आणि त्याचसोबतच ईश्वरपूर उरण नगराध्यक्ष जे आहेत नगर परिषदेचे त्यांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरून खरं तर मुख्यमंत्र्यांची ही संपूर्ण भेट झालेली आहे अशा पद्धतीची माहिती जी आहे ती जयंत पाटील यांच्याकडनं देण्यात आलेली आहे। परंतु राजकीय संपूर्ण घडामोडी पाहता कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गेल्या काही महिन्यांपासून अर्थमंत्री पद जे आहे ते दिलं गेलेलं नव्हतं आणि त्या अर्थमंत्री पदावरूनच खरं तर या दोन्ही नेत्यांची भेट जी आहे ती मुख्यमंत्र्यांबरोबर झाली आहे का। अर्थात प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे या दोन्ही नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट याच कारणावरून घेतली आहे का आणि अर्थमंत्रीपद हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळणार आहे का याच्या संदर्भात देखील सातत्याने जे आहेत त्या राजकीय चर्चा रंगताना पाहायला मिळतात। कालच सुनील तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं की अर्थमंत्री पदाच्या संदर्भात आम्ही लवकरच आमदार आणि पक्षाचे सर्वच वरिष्ठ नेते जे आहेत ते मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ म्हणून अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर खरं तर अर्थमंत्री पदाची धुरा जी आहे ती मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडे घेतलेली होती। आता मात्र अजित पवारांच्या अपघाती मृत्यूला जवळपास 6 महिने होत आलेत तरी देखील अर्थ खातं जे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेलं नाहीये। त्यामुळे ही संपूर्ण भेट जी आहे ती त्या कारणाकरता घेण्यात आलेली आहे का असा देखील सवाल जो आहे तो या निमित्ताने उपस्थित होताना पाहायला मिळतोय। परंतु अर्थ खात्याच्या संदर्भात खरं तर दोन्ही राष्ट्रवादी आग्रही आहे त्यामुळे अर्थ खात्याच्या संदर्भातलीच ही सगळी या नेत्यांची भेट आहे का हे देखील राजकीय वर्तुळात चर्चा रंगताना पाहायला मिळतात। वर्षा, निश्चितच अक्षय, या संदर्भातले अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद।